एव्हरीवन, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ आहे स्पेशल बामू युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्ट पेट एक्झाम 2024 साठी इम्पॉर्टंट अपडेट। या व्हिडिओमध्ये आपण सगळी इन्फॉर्मेशन बघणार आहोत की नोटिफिकेशन काय होतं, कोणत्या विषयासाठी किती सब्जेक्टसाठी किती सीट्स आहेत, त्यानंतर याचा सिलेबस कसा आहे, पॅटर्न कसा आहे, या एक्झाममध्ये किती मार्क्सचा पेपर असेल, काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत। म्हणजे सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला आजच्या एका व्हिडिओमध्ये सगळ्या समजणार आहेत। ओके, सो व्हिडिओला सुरुवात करण्यासाठी आधी एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची अशी आहे की जे स्टुडंट्स या युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्ससाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत। जसं की आपल्याला माहिती आहे याची एक्झाम जी आहे ती 3 ऑक्टोबरला आहे। तर या ऑक्टोबर एक्झामपर्यंत तुम्हाला या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणारा संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम, नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह लेक्चर्स, 1500+ MCQ PDF जे तुम्हाला पूर्ण रिसर्च मेथोडॉलॉजी जी आहे ते एकदम परफेक्ट करून देणार आहे। या फुल कोर्सची फीस आहे 799 रुपये आणि फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता। रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मिळतील, लाईव्ह लेक्चर्स ऑलरेडी याचे स्टार्ट होणार आहेत। 9 सप्टेंबर पासून याची न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होत आहे। सो सगळ्यांनी फटाफट जॉईन करून आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे। सो लेट्स स्टार्ट की आता आपल्याला काय डिटेल्स बघायचे आहेत। सो युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती गेल्यावरती तुम्हाला इकडे PhD एंट्रन्स टेस्ट पेट 2024 चा डॅशबोर्ड दिसतोय। डॅशबोर्डवरती सगळे डिटेल्स तुम्हाला मिळणार आहेत। बघा इकडे नोटिफिकेशनचा बोर्ड आहे। नोटिफिकेशन वरती गेल्यावरती काय नोटिफिकेशन आहे या ठिकाणी आपल्याला दिसेल की बघा दिसते स्क्रीनवरती इन्स्ट्रक्शन फॉर PhD एंट्रन्स टेस्ट पेट 2024। ठीक आहे, द PhD एंट्रन्स टेस्ट शॅल बी कंडक्टेड इन वन फेज ओनली। एकाच फेज मध्ये ही एक्झाम होणार आहे। पेट शॅल बी ऑफलाईन ऑफ द ड्युरेशन ऑफ 2 आवर्स विथ मॅक्सिमम 100 मार्क्स। 100 मार्क्सची एक्झाम असणार आहे 2 तासासाठी। ठीक आहे, लक्षात येते जे इम्पॉर्टंट गोष्टी आहे त्यांनी एक साथ, ठीक आहे, 1 जुलैलाच त्यांनी जे नोटिफिकेशन पब्लिश केली होती त्या नोटिफिकेशनमध्येच हे डिटेल्स त्यांनी दिले होते की पेट शॅल बी ऑफलाईन असणार आहे, 2 तासाची एक्झाम असणार आहे 100 मार्कांसाठी। एंट्रन्स टेस्ट पेट shall be consist of 50 questions based on research methodology and 50 shall be on specific। म्हणजे 50 मार्क्स हे रिसर्च मेथोडॉलॉजी साठी असणार आहेत आणि 50 मार्क्स हे तुमचे स्पेसिफिक सब्जेक्टचे असणार आहेत। सो याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की मी सुरुवातीला जो तुम्हाला फुल कोर्स सांगितला तो फक्त रिसर्च मेथोडॉलॉजीवरचा काय आहे, कारण तो 50% मार्क्स किंवा 50% सिलेबस हा फक्त एंट्रन्स टेस्ट मध्ये रिसर्च मेथोडॉलॉजीवरती आहे। आणि खाली दिलेला आहे बघा ॲटलिस्ट 50% मार्क्स तुम्हाला स्कोर करणं गरजेचं आहे ही एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी। सो 50% मार्क्स पूर्ण रिसर्च मेथोडॉलॉजीचं तुमचं एकदम छान परफेक्ट झालं आणि मॅक्झिमम स्कोर तुम्ही या कोर्स थ्रू जर रिसर्च मेथोडॉलॉजीवरती स्कोर केला तर उरलेले 50 मार्कामध्ये तुम्हाला थोडा जरी अभ्यास केला तुमच्या सब्जेक्ट स्पेसिफिकचा तर तुम्ही एक्झाम क्वालिफाय होता 50 मार्क्सनी। आणि त्यामुळे हे रिसर्च मेथोडॉलॉजी पार्ट जो आहे तो इम्पॉर्टंट अभ्यास करण्यासाठी खूप गरजेचा आहे आणि इझी स्कोरिंग होतो रिसर्च मेथोडॉलॉजी जर तुम्ही प्रिपरेशन केलं असेल तर। ठीक आहे, तर 50 मार्क्स त्याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक आहे। 45 मार्क्स जर अदर कॅटेगरीजसाठी बॅकवर्ड क्लासेस कॅटेगरीसाठी 45 मार्क्स आवश्यक आहे। जो स्टँडर्ड क्रायटेरिया आहे तोही या युनिव्हर्सिटी आहे। सिलेबस फॉर पेट इज अवेलेबल ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट। सिलेबस आपण बघणार आहोत। द पेट 2024 स्कोर विल बी व्हॅलिड फॉर 1 year ओनली। जो काही स्कोर असेल तो तुमचा याच वर्षासाठी असेल। जर या वर्षामध्ये तुमचं ॲडमिशन झालं नाही या युनिव्हर्सिटीमध्ये तर तुम्हाला पुढे नेक्स्ट एक्झाम द्यावी लागेल। सक्सेसफुल इन पेट एक्झामिनेशन और मेअरली सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन PhD रजिस्ट्रेशन शॅल नॉट बी कन्फर अदर कॅन्डिडेट्स राईट्स ऑफ ॲडमिशन PhD प्रोग्राम। तुम्ही फक्त पेट एक्झाम क्वालिफाय झाली म्हणजे तुम्ही PhD साठी रजिस्टर झालात असं नाही आहे। तुम्हाला पुढची प्रोसेस ॲडमिशन प्रोसेस करावी लागणार आहे। ठीक आहे, ॲडमिशन टू PhD प्रोग्राम शॅल बी ऑन अवेलेबिलिटी ऑफ वॅकंट सीट। किती वॅकंट सीट्स आहेत युनिव्हर्सिटीमध्ये PhD साठी त्याचा डिसिजन जो आहे तो PhD सुपरवायझर ॲज अ डिसिजन ऑफ RRC यांनी घेतील की किती वॅकंट सीट इथे आहेत आणि किती भरायचे आहेत। फीस तुम्हाला याची भरावी लागणार आहे बामोसाठी। ऑलरेडी रजिस्ट्रेशन झाले एंट्रन्ससाठी जे आहे ते तुमचं रजिस्ट्रेशनचा पिरियड जो आहे शेड्यूलनुसार तो कंप्लीट झालेला आहे इथे। तर त्याची फीस 1000 होती ओपन कॅटेगरीसाठी आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 500 होती। इथे की बघा
हा एंट्रन्स प्रोग्राम होता ज्याच्यामध्ये फायनल लिस्ट 19 ऑगस्टला लागणार होती आणि 1 सप्टेंबरला एक्झाम होणार होती. ती एक्झाम आता या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर इथे रजिस्ट्रेशन डेट एक्सटेंडेड झाली होती, पण आता रिवाइज शेड्यूल सुद्धा आलेलं आहे. सो या रिवाइज शेड्यूलमध्ये तुम्हाला इथे दिसेल की लास्ट डेट जी होती फायनल लिस्ट लागण्याची ती आहे 18 सप्टेंबर आणि डॉक्युमेंट सबमिट करण्याची डेट जी होती लास्ट डेट ती आहे 31 ऑगस्ट, म्हणजे ती संपलेली आहे. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 5 सप्टेंबरला कंप्लीट झाल्यानंतर 10 सप्टेंबरला प्रोव्हिजनल लिस्ट लागेल आणि फायनल लिस्ट जे 18 सप्टेंबरला लागेल. आणि इथे पेड एक्झामिनेशन डेट जी 1 सप्टेंबर होती ते आता 3 ऑक्टोबर झालेली आहे आणि 3 ऑक्टोबरला आपली एक्झाम होईल. रिझल्ट डिक्लेरेशन जे होईल ते 15 ऑक्टोबरला होईल आणि सेम जे इन्स्ट्रक्शन आता आपण रीड केलेले आहेत तेच याच्या खाली सुद्धा दिलेले आहेत की तुमचं क्रायटेरिया काय असणार आहे, वॅकन्सी काय असणार आहे, फीस किती असणार आहे. तर हा टाइम टेबल हा शेड्यूल तुम्हाला फॉलो करायचा आहे प्रिपरेशनसाठी. ठीक आहे. सो याच्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला एक्झाम किती मार्काची असेल, किती मार्क्स क्वालिफाय होण्यासाठी आवश्यक आहेत, किती तासाचे असेल हे डिटेल्स मिळाले. शेड्यूलमध्ये तुम्हाला एक्झाम डेट आणि बाकीच्या गोष्टी मिळाल्या. आता याच ठिकाणी बघा पोर्टलवरती लिस्ट ऑफ सब्जेक्ट्स इन विच पेट एक्झाम इज टू बी कंडक्टेड, कोणत्या सब्जेक्टनुसार किती वॅकन्सी सीट आहेत इथे तुम्हाला या डॅशबोर्डवरती दिसेल. ठीक आहे. पेट इज टू बी कंडक्टेड, फॅकल्टी ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी इथे सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहेत, नंबर ऑफ गाईड्स किती अवेलेबल आहेत आणि वॅकन्सीज किती अवेलेबल आहेत या सुद्धा इथे दिलेल्या आहेत. सो एक्झामला अप्लाय करण्याआधी होपफुली तुम्ही तुमचे सब्जेक्ट्स आणि त्याचे वॅकन्सीज बघितलेले असणार आहेत आणि त्या वॅकन्सीजनुसार तुम्ही तिथे काय केलेलं असणार आहे, अप्लाय केलेलं असणार आहे. ठीक आहे. सो दिस इज द वॅकंट सीट लिस्ट अँड अवेलेबल गाईड लिस्ट, नंबर ऑफ गाईड्स. ठीक आहे. त्यानंतर अजून काय अवेलेबल आहे या पेट पोर्टलवरती, सिलेबस फॉर पेट 2024 इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की सिलेबसमध्ये काय काय आहे आणि या सिलेबसमध्ये सगळ्या सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे या एक्झामसाठी 2024च्या सिलेबससाठी. ठीक आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, ह्युमॅनिटीज अँड कॉमर्स अँड मॅनेजमेंट स्टडीज यापैकी तुमचा जो सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टचं तुम्ही ओपन करायचं आहे आणि त्या ओपन केलेल्या सब्जेक्टमध्ये समजा इकॉनॉमिक्स हा जो सब्जेक्ट आपण ओपन केला तर या सब्जेक्टमध्ये तुम्हाला तुमच्या दोन्हीही सब्जेक्टचे सिलेबस मिळणार आहे. ठीक आहे. बघा इथे सेक्शन आहे रिसर्च मेथोलॉजी, कन्सेप्ट इन सोशल सायन्स, युनिट वाईज इथे तुम्हाला रिसर्च मेथोलॉजीमध्ये कोणते कोणते, युनिट 1 प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा, कलेक्टिंग प्रायमरी डेटा, सॅम्पलिंग टेक्निक्स, क्वेश्चनर. युनिट 2 मध्ये मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, त्याच्यामध्ये कुठले पॉईंट्स आहेत. युनिट 3 मध्ये रिग्रेशन ॲनालिसिस काय आहे. त्याच्यानंतर युनिट 4 मध्ये इंडेक्स नंबर काय आहे. त्यानंतर अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स 5 युनिट. त्यानंतर सेक्शन बी मध्ये मग तुमच्या विषयाशी रिलेटेड याच्यामध्ये असणार आहे. तर दुसरा जर सब्जेक्ट बघितला आपण घेऊन तर याच्यामध्ये आपण एज्युकेशन सब्जेक्ट घेऊन बघितला तर एज्युकेशन सब्जेक्टमध्ये बघा हां इथं रिसर्च मेथोलॉजीचं पहिलं आहे रिसर्च स्टॅटिस्टिक्स इन एज्युकेशन युनिट 1. त्याच्यानंतर युनिट 2 इथे दिलेला आहे बघाल तर फिलॉसॉफिकल अँड सोशलॉजिकल फंडामेंटल्स ऑफ एज्युकेशन. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने तुम्हाला सिलेबस दिलेला आहे ज्याच्यामध्ये रिसर्च मेथोलॉजी आणि तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे. प्रत्येक सब्जेक्ट वाईज इथे सिलेबस दिलेला आहे. तर एक गोष्ट याच्यामध्ये कॉमन अशी आहे की रिसर्च मेथोलॉजीमध्ये जे काही कॉमन टॉपिक आहे त्याच्यावरती क्वेश्चन सगळ्या विषयामध्ये विचारले जातात. तर फक्त तुमच्या विषयाचा सब्जेक्टचा सिलेबस नेमकं काय प्रिपेअर करायचं आहे आणि जे रिसर्चमध्ये सुद्धा नेमकं तुम्हाला जास्त कशावर भर द्यायचं आहे हे तुम्ही तुमचं स्पेसिफिक सब्जेक्टचा सिलेबस ओपन केल्यानंतर लक्षात येईल. ठीक आहे. तर बायोकेमिस्ट्री एक आपण लास्टचा एक सब्जेक्ट ओपन करून बघूया की त्याच्यामध्ये रिसर्च मेथोलॉजीसाठी काय सिलेबस दिलेला आहे. ओके. रिसर्च मेथोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री त्याच्यामध्ये फर्स्ट युनिटमध्ये रिसर्च मेथोलॉजीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत आणि त्या तिथे तुम्हाला करायच्या आहेत. बाकी ज्या बेसिक रिसर्च मेथोलॉजी आहेत ते तर तुम्हाला करायचंच आहे. ठीक आहे. सो दिस इज हाऊ वी हॅव सीन ऑल द डिटेल्स विच आर रिक्वायर्ड टू नो बिफोर गोइंग टू अटेम्प्ट दिस एक्झाम. ठीक आहे. ही एक्झाम अटेम्प्ट करण्याच्या सुरुवातीला तुम्हाला ज्या ज्या बेसिक गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. होपफुली तुमचे सगळे डाऊट्स जे आहेत ते इथे क्लिअर झालेले आहेत. आणि आणखीन जर इथे एक्झाम किती लिंक्स वॅकन्सी आणि गाईड्स किती अवेलेबल आहेत ते पण आहे आणि इथे डायरेक्ट तुम्हाला वॅकन्सीची लिस्ट सुद्धा अवेलेबल आहे तिकडे सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे.
ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. याच्यात काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करा, आपण तिकडे लगेच उत्तर देऊयात. ठीक आहे, तुमचे डाऊट्स क्लिअर करूयात. थँक्यू फॉर टुडे व्हिडिओ. थँक्यू.